आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। जुहूतल्या तपस बारवर तोडक कारवाई, परवानगी नसलेल्या भागात मद्यपान विक्री केल्यानं कारवाई, बारचा परवाना रद्द झाल्यानंतर बुलडोझर कारवाई। आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांच्याकडून नाखवा कुटुंबियांची भेट, इकडे तिकडे बुलडोझर चालवण्यापेक्षा विहीर राजेश शहांच्या घरी बुलडोझर चालणार का, आदित्य ठाकरेंचा सवाल। वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहाची कबुली, अपघातावेळी मिहीर शहा गाडी चालवत असल्याची पोलिसांकडे कबुली, सूत्रांची माहिती, राजेश शहा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार, सूत्रांची माहिती। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला कोर्टात हजर करणार, कोर्टात हजर करण्यापूर्वी आरोपीला मेडिकलसाठी नेलं। महाराष्ट्रात गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचे सरकारकडून प्रयत्न, खासदार संजय राऊतांचे सरकारवर आरोप। पोलिसांना आरोपी कुठे होता हे माहित होतं, वरळी हिट अँड रन प्रकरण सरकारनं जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न केला, वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप, प्रकरणाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी। आरक्षणावरील मुद्दे सरकारनं अधिवेशनातच मांडावे, अधिवेशन सुरू असताना बाहेर बैठक घेण्याची गरज काय, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। बैठकीचं निमंत्रण आधीच दिलं होतं, विरोधकांची दुटप्पी भूमिका, विरोधक जाणीवपूर्वक बैठकीला गैरहजर, महाजनांचे विरोधकांवर आरोप। मराठा समाजाच्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बहिष्कार, विधानसभेत बैठकीवरून पडसाद, सत्ताधारी आमदार आक्रमक। आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाईल अशी विरोधकांना भीती, म्हणूनच कालच्या बैठकीला विरोधक गैरहजर, सर्वपक्षीय बैठकीवरून संजय शिरसाटांचा विरोधकांवर आरोप। लातूरमध्ये सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला जरांगेंची भेट, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू, आम्ही तुमच्यासोबत आहोत, जरांगेंचं उपोषणकर्त्यांना आश्वासन। भुजबळांनी विनाकारण मराठ्यांविरोधात धनगर समाजाचे नेते उभे केले, भुजबळांनी सर्व समाजाचं नुकसान केलं, जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप। बीडमध्ये काही जणांकडून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, नाव न घेता धनंजय मुंडेंचा जरांगेंवर आरोप, तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझीही भूमिका, धनंजय मुंडेंकडून स्पष्ट। उद्या मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीला बीड पोलिसांची परवानगी, मात्र सभेला अद्याप परवानगी नाही। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती नव्हे, तर सत्ताधाऱ्यांना आमचे उमेदवार निवडून येतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। संजय गायकवाडांची संजय राऊतांना शिवीगाळ, राऊतांची जीभ घसरते म्हणून आम्हीही बोलताना मागे पुढे पाहत नाही, संजय राऊतांवरील टीकेवर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। शिंदे आमदारांना वांद्र्यातील ताजलँड हॉटेलमध्ये ठेवणार, शिंदेकडून हॉटेलचे 60 रूम बुक, भावना गवळी आणि कृपाल तुमाणेंसाठी शिंदेकडून जोरदार फिल्डिंग। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट आजपासून आयटीसी ग्रँडमध्ये आपले आमदार ठेवणार, भाजपा आमदारांना ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये ठेवणार, तर क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी खबरदारी, आमदारांची हॉटेलवारी। चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची शक्यता, बावनकुळे सध्या विधान परिषदेचे आमदार। अजितदादा बारामतीतील 14 जुलैला मोठी घोषणा करण्याची शक्यता, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा दावा, अजित पवार नेमकी कुठली घोषणा करणार याकडे लक्ष।